राज्यातील अनेक आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर येते। या संदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडे 3 तक्रारी आलेल्या आहेत। पोलिसांकडून या संदर्भात गोपनीय चौकशी सुरू आहे। मुंबईतील एका मोठ्या नेत्यानं या संदर्भात गौप्यस्फोट केलाय। नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुद्धा या संदर्भात जोरदार चर्चा आहे अशी समोर येते माहिती। नाशिकमधीलच एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती सुद्धा या मोठ्या नेत्याकडून देण्यात आली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती, पोलिसांकडून नेमका कशा प्रकारे तपास सुरू? श्रुती, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की जवळपास 72 जणांचा आकडा आतापर्यंत समोर आलेला आहे आणि हा आकडा अधिकृतपणे कुठेही नसला तरी सुद्धा 72 जणांमध्ये काही अधिकारी आहेत प्रशासकीय सेवेतले, त्याचबरोबर काही राजकीय नेते सुद्धा आहेत आणि हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं बोललं जात आहे। मात्र या सगळ्यांच्या अधिकृत तक्रारी अद्याप तरी दाखल झालेल्या नाहीयेत। मात्र ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण 3 तक्रारी असल्याचं कळतं आहे। एक तर नाशिकमधल्या एका प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्याची तक्रार आहे, ज्या तक्रारीवरती गोपनीय तपास सुरू आहे आणि पोलिसांकडून चौकशी केली जाते। तर दुसरी तक्रार आहे ती म्हणजे ठाण्यातली आणि तिसरी तक्रार आहे ती म्हणजे नवी मुंबईतली आणि तिन्ही तक्रारी सध्या ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी तपासतायत। त्यामधले जे काही आरोप आहेत की ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळण्याचा कुठेतरी प्रयत्न जो आहे तो हनी ट्रॅपमध्ये अडकवून या सगळ्या लोकांकडून एक खंडणी उकळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता आणि हे प्रकरण सध्याचं नाहीये, तर मागच्या काही अनेक वर्षांपासून हे टप्प्याटप्प्याने घडत आलेलं आहे आणि यामधल्या 3 तक्रारी ज्या आहेत त्या सध्या पोलिसांकडे प्राप्त आहे। त्या तिन्ही तक्रारींच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अधिकारी गोपनीय तपास करतायत, चौकशी करतायत आणि जे आरोप या सगळ्या तक्रारींमध्ये आहेत त्याच्यामध्ये किती तथ्यता आहे हे सुद्धा तपासण्याचा प्रयत्न होतो आहे। मात्र कालच एका बड्या नेत्यानं अनौपचारिक गप्पामध्ये याचा खुलासा केलेला होता की नाशिक हे या सगळ्या हनी ट्रॅपचा आणि आतापर्यंत जेवढे अधिकारी यामध्ये फसलेले आहेत किंवा काही राजकीय नेते फसलेले आहेत त्यामध्ये सेंटर जे आहे ते नाशिकमध्ये आणि इथून सगळ्याची सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये येत्या काळात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोकेदुखी त्यांची वाढू शकते। तशा पद्धतीने नावं जर समोर आली तर ठाणे गुन्हे शाखेकडे या संदर्भात 3 तक्रारी आलेल्या आहेत आणि पोलिसांकडून आता या संदर्भात गोपनीय चौकशी सुरू आहे।